थोडंसं मी तुम्हाला डिटेल सांगू इच्छितो. यामध्ये जर वर्ल्ड वाईड बघितलं, जगामध्ये जर बघितलं तर साधारणतः 14,000 सॅटेलाईट आत्ता अपलिंक झालेले आहेत, म्हणजे वर आपण पाठवलेले आहेत. त्यातले 12,200+ सॅटेलाईट जे आहेत ते ॲक्टिव्ह आहेत, ऑपरेशनल आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रिब्युशन, सगळ्यात जास्त सॅटेलाईट जर कोणाचे असतील तर हे आहेत अमेरिकेचे. आपला जर भारताचा त्यामध्ये जर वाटा बघितला तर 122 सॅटेलाईट, 122+ असे सॅटेलाईट आहे. इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट आता ऑफिशियल इस्रो स्पेस ट्युटर म्हणून आपण काम करतोय. आणि याची सुरुवात 2009 साली केली. मी पहिले 2000ला इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला होतो. 9 वर्ष काम केल्यानंतर मला कंटाळा आला. मला वाटलं आता आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. सो व्हॉट आय हॅव टू डू. मग सुट्ट्यांमध्ये ज्यावेळेस सॅटर्डे संडेला सुट्टी असायची, मी दररोज एकटाच म्हणजे आपण म्हणू शकतो की वीकेंड ट्रिपला एकटा जायचो सोलो टूरला. एका जिल्हा परिषदेची शाळा पाहिली, तिथं खूप इंटरेस्टिंग वाटलं. लहानपणी म्हणजे मुलं खेळत होती शनिवारची सकाळची. मला चांगलं वाटलं म्हणून मी आतमध्ये गेलो. तिथल्या आज ह्या कॅम्पचा मुख्य उद्देश आपला काय आहे तो म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकलमधून सायन्स शिकायचं. हा सगळ्यात मेन उद्देश जो आहे आपला, प्रॅक्टिकल गोष्टी करायच्यात आणि त्यातनं सायन्स शिकायचं. मग आपण प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये काय करणार आहोत, आपण पेपर ब्रिज बनवणार. मी तुम्हाला थोडंसं कॉन्ट्रीब्युशन सांगतो आपल्या तालुक्याचं सुद्धा. चंद्रयान 3 ही आमची सगळ्यात मोठी अलीकडची अंतराळातली मोहीम आहे. आणि या मोहिमेत आमच्या तालुक्यातील राजुरीमधला मयूर असेल, त्यानंतर आसिफबाई मालदार असतील, यांनी प्रत्यक्ष त्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. अशा या शिवजन्मभूमीचं एक आगळं वेगळं अंतराळामध्ये काम आहे आणि निश्चित त्यांची परंपरा पुढे नेण्याचं काम आपले हेही विद्यार्थी करतात. पण ठीक आहे, ही फार चांगली ॲक्टिव्हिटी आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे सरांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. दादांनी परवानगी दिली आणि आमचं ग्रामोन्नती मंडळ अशा सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजसाठी कायमच पुढारलेलं आणि व्हिजनरी विचार करणारं आहे. आणि मला आज खूप आनंद झाला अजून एका गोष्टीसाठी की शाळीग्राम सर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, SPPUच्या रूपामध्ये सुद्धा. ज्या काही प्रकारची मानसिकता तयार करायला पाहिजे आणि एक प्रकारचं अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे, त्याच्यासाठी असे शरददादा सोनवणे त्यांनी खऱ्या अर्थाने या बाबतीमध्ये खरोखर चांगला पुढाकार घेतला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. शेती दिसती ती फुलली, ती वैज्ञानिक दृष्टिकोन शेतकऱ्याने अंगीकारला म्हणून फुलली. म्हणून साता समुद्रापार भाजीपाला, द्राक्ष, फळ फळाव जुन्नर तालुक्याचं केलं. आणि जुन्नर तालुक्यामध्ये हरित तालुका म्हणून खऱ्या अर्थाने तो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आज तुम्हाला हरित ह्या शब्दाचा अर्थ कळला असेल. हरित याचा अर्थ ज्या ठिकाणी कुठलंही हवेचं प्रदूषण नाही, पाण्याचं प्रदूषण नाही, त्याला हरित तालुका म्हणतात. आणि तो ठेवण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन तालुक्यातील लोकांनी स्वीकारला म्हणून आज इस्रो इथं आलं. आदरणीय अनिल तात्या मेहर यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी या तालुक्याला एक भविष्य देण्यासाठी, विज्ञानाची दिशा उभी करण्यासाठी, या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगाशी आपल्या सर्वांना एकत्र करण्यासाठी आज आपल्या सर्वांना ही संधी मिळवून दिली. करायचं शास्त्रज्ञ तयार व्हायला पाहिजे आणि भारत हा बीट करणारा देश आहे, लक्षात ठेवा. भारताचे तुम्हाला मी उदाहरण सांगतो, मुद्दाम आपल्याला कळावं म्हणून. माझ्या बाळांनो, या भारताच्या विवेकानंदाला जगाने स्वीकारलं. पुढे 15 मिनिटं टाळ्या चालल्या होत्या शिकागोला. कोणी स्वीकारलं? जगाने स्वीकारलं. विवेकानंदांना साधं व्यक्तिमत्व, अतिशय त्यागी वृत्ती, विद्वत्ता, जगातले सगळ्या लोक त्यांना मानलं आणि भारताचं नाव उंच झालं. दुसरी महत्वाची गोष्ट की भारताचा विशेष तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती, ती युद्धनीती होती गरिबी कावा, गोरेला वॉर म्हटलं जातं त्याला वर्ल्ड मध्ये. आणि अख्ख्या जगाने जर कुठल्या राजाला राज मान्यता दिली असेल तर त्या आपल्या भारताचे छत्रपती शिवाजी महाराज
आणि म्हणून भारतात एक विशेष किंवा महासत्तेकडे आपण वाटचाल करतो. आणि या महासत्तेचे दरवाजे उघडे करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनी आपलं सर्व जगाने त्यांना मान्यता दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे आपले घटनातज्ञ होते, त्यांनी खरं तर हे सगळं आपल्याला उभं करून दिलं आहे. अर्थात त्याच्या पाठीमागे अनेक युग पुरुष अंतराळामध्ये मोठं एक क्रांती घडून आणली. आता ही जागतिक स्तरावरची जी काही घडामोड घडलेली होती त्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सुद्धा काहीतरी गोष्टी घडत होत्या. भारत 47 साली स्वतंत्र झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था पुढे येऊ पाहत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या गोष्टी घडत होत्या. लोकांच्या मनामध्ये वेगळे संभ्रम होते. पण त्या काळामध्ये अतिशय तडफेने डॉक्टर विक्रम साराभाई नामक एक शास्त्रज्ञ, ज्याला आज भारतातले सगळे लोक भारताच्या अंतराळ विज्ञानाचे जनक असं म्हणतात, तर विक्रम साराभाईंनी 1960च्या सुरुवातीला इस्रो या संस्थेची स्थापना केली. तोच कॅच बाउंड्रीवर पकडला जातो किंवा आत पकडला जातो आणि तो आउट होतो. आता ही अशी सगळीच घटना या अंतराळ प्रक्षेपणामध्ये घडत असते. आमदार माननीय शरददादा सोनवणे ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम तालुक्यामध्ये संपन्न होत आहे, त्याचबरोबर कृषीरत्न अनिल तात्या मेहर साहेब ज्यांनी हा हॉल, हे पटांगण सर्वच काही तालुक्याच्या ह्या मुलांच्या हितासाठी दिलेलं आहे.